ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची हत्या। फेसबुक लाईव्ह करत मॉरिसनं झाडल्या गोळ्या। दहिसरमध्ये होणार अंत्यसंस्कार। मॉरिसचा अभिषेक घोसाळकरांवर अंगरक्षकाच्या बंदुकीनं गोळीबार। मिश्रा नावाच्या बॉडीगार्डला अटक, तर पीएसह 2 साथीदारांसोबत मिळून कट रचल्याची ही माहिती। घोसाळकरांवर गोळ्या झाडणारा मॉरिस 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी। संजय राऊतांचा आरोप, तर विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। गोळीबाराची घटना गंभीर, मात्र श्वानाचा मृत्यू झाल्यावरही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर विरोधकांना राजीनामा मागण्याचं निमित्त मिळालंय, अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबियांच्या भेटीला। उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरेही घोसाळकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचल्या। उत्तराखंडमधील हल्द्वानीतील बेकायदेशीर मदरसा बुलडोझरनं पाडला। निषेधार्थ दगडफेक आणि जाळपोळ, पोलीस कर्मचारी जखमी। परिसरात संचारबंदी लागू। पंतप्रधान मोदी ओबीसी म्हणून जन्माला आले नाहीत। राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेतून हल्लाबोल, तर राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजपची राज्यभर निषेध आंदोलनं। 3 जणांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा। माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार। मोदींची घोषणा।